हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि माझा सगळ्यांनी मॅक्सी क्वीन नाव ठेवलं आहे. आणि खरं मला मॅक्स भरपूर आवडतात आणि एकदम कम्फर्टेबल आहे ना, जे मला कम्फर्टेबल मी तेच घालते. तर यायला जायचं असेल तेव्हाच घालते, नाही तर मी माझे मॅक्सीच घालते मस्त व्हायचं. आणि मीनेच हे शिवलेले आहेत मॅक्सीची कटिंगचा ना व्लॉग एकदा मी बनवेल. अजून मला एक शिवायची आहे, तर त्याचा मी नाईटीचं तुम्हाला मी दाखवेल व्लॉग बनवून. तर आज व्लॉग असा चालू केलेला आहे की Q&Aचा भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत सगळ्यांना, तर त्याचे प्रश्नाची उत्तरं मला द्यायची होते. तर कॉमेंट करून करून मला जास्त कॉमेंट करायला टाईम नसतो, म्हणून मी एक Q&Aचा ब्लॉग बनवते. माझ्याशिवाय Q&A कसं होणार? येस. हॅलो गाईज, मी आलेलो आहे हिला त्रास द्यायला. तुमको हकाल दे कि मैं हकाल दूंगी व्लॉग के से बाहर. देख मेरे पेट पे लात मार मत. तर आता आपण Q&Aचा ब्लॉग चालू करूया. आणि मला फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुम्ही मला प्लीज 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 सांगत जा कॉमेंटमध्ये का पुढचा व्लॉग कशावरती बनवू, पुढचे व्लॉग तुम्हाला काय पाहिजे मला प्लीज सांगत जा. मला कॉन्टेंट असं तुम्ही सांगत जा, कारण की मी घरातला सगळा बघून सगळी कामं करून हे पण करते, एडिटिंग पण करते, इंस्टावरती पोस्ट टाकते, त्याची पण मी रील बनवते, ते पण एडिटिंग करते, मला भरपूर कामं असतात. तर माझं डोकं चालत नाही की मी कसले ब्लॉग घेऊ. तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुमच्यासाठी बनवत जाईल. सो आता आपण Q&Aचा ब्लॉग चालू करू. तर क्वेश्चन नंबर 1 हा आपण स्टार्ट करू. सो फर्स्ट क्वेश्चन आहे की भारती पाटील दीदी, साखरपुड्यापेक्षा तू स्वतः केलेला मेकअप त्या साडीवर परफेक्ट वाटलं. मस्त दीदी, थँक्यू सो मच. मी फर्स्ट टाइम मेकअप केला आणि खरं सांगा, हा फर्स्ट टाइम स्वतःनी फर्स्ट टाइम केला होता, नाही तर पार्लरवाला येऊन येऊन नुसतं माझ्या एसीचा बिल वाढवतात. जादा ना मी बोलो नी. मग काय मी हे विचारते, एसीच्या बद्दल नाही विचारला, मी हे विचारते की मी स्वतः कधी मेकअप केलाय का. स्वतः नाही करत तू, म्हणून तर मी बोलतोय ना. मी 2-4 व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, ते बघून मी माझं केलं. आणि तुम्ही बोलतायत ना की लग्नाची साडी म्हणजे हळदीची साडी ती लग्नाला घालायला पाहिजे होतं, लग्नाची हळदीला मेकअप करायला पाहिजे. तर नाही, फोटोमध्ये जसा वेगळा दिसतो ना तसा नाही, पण जेव्हा समोरून तो लुक एकदम फ्लॅट आणि असे एकदम खतरनाक झाला होता तो लुक लग्नाचा. लग्नाचं एकदम सॉफ्ट झाला होता. आणि हळदीचा जगामागा होता, पक्का ब्लाऊज बीज पक्की भारी दिसत होती. तर त्या हळदीला मस्त दिसत होता. लग्नाच्या टाईमला तसा केला असता तर त्या हॉलमध्ये पक्का ओव्हर वाटला असता, म्हणून मी तसा केला नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की स्नेहल बनकरी, हिचा क्वेश्चन आहे की साक्षीताई कोण लागते, मीन्स ननंद आहे बट कोणाची मुलगी, आत्याची मुलगी यांच्या. माझ्या आत्याची मुलगी. हां. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतिभा ठाकरे, जिची हळद होती ती तुझी कोण आहे दीदी, माझी ननंद आहे, आत्याची मुलगी आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुणाली भोईर, जाम भारी मेकअप होता, हेअरस्टाईल सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. मला भरपूर सारे कॉमेंट आले, म्हणून मला थोडंसं असं म्हणजे स्वतःला तर अजून ताकद आहे काहीतरी नवीन करायची. पण मी मेकअप आर्टिस्ट पण होऊ शकते ना. एक काम कर, एक म्हस घेता दूधवाली हो. सगळंच व्हायचं तू. अरे यार, माझी मल्टी टॅलेंटेड आहे मी, सगळ्या गोष्टी येतात मला, समजे. हो, मल्टी टॅलेंटेड. नुसता खर्च देते बस. नेक्स्ट क्वेश्चन आहे की भक्ती सुर्वे, मेकअप काला का पडतो. हाच क्वेश्चन मला होता का मेकअप काला का पडतो. पण सगळा गेम, मॉइश्चरायझर, टोनर, प्रायमर आणि त्याच्या अगोदरचा जे स्किन केअर म्हणजे फेसवॉश नीट करून, आणि दुसरी गोष्ट कुठला पण प्रोडक्ट पहिला अप्लाय केला तर त्याचा थोडा वेळ घेऊन नंतर प्रोडक्ट दुसरा अप्लाय करा. फाउंडेशन लावला, मग लावला, काय बोलतात, नाही पहिला प्रायमर लावला, मग फाउंडेशन लावला का, मग काय ते हे लावला, ते काय काय लावतात ना, मग नंतर तो सगळा फुटतो. म्हणून ना कुठल्या पण गोष्टीला थोडासा ब्रेक घ्यायचा, असलेला चांगला गाईस. कुठल्या पण गोष्टीला थोडासा ब्रेक घ्यायचा. थोडासा आता मॉइश्चरायझर लावलं ना, थोडा वेळ थांबायचा, मग प्रायमर लावायचा, मग थोडा वेळ थांबायचा, मग फाउंडेशन लावायचं, थोडा वेळ मग तुम्ही मेकअपचा
चालू करा तुमचं जे काय आहे ते. पण असे जे थापाथोपी केली ना मग ते चांगला नाही म्हणजे तो काळा पडतो. थापाथोपी आणि मेन करण्यापेक्षा गोष्ट प्रोडक्ट पण महत्वाचे आहेत आणि आपल्या स्किन अकॉर्डिंगच घ्यायचं. म्हणजे आपली स्किन थोडीशी सावळी असेल तर पूर्ण फेअर घेतला ना मग तो काळा पडतो. किंवा काळा असेल आणि त्याला फेअर करायला घेतला ते पण काळा पडतो. प्रभू आप कहाँ थे? मैं तो भिवंडी में ही थी. आप कहाँ थे? एका डॉल्फिन बनवला माझा. आप कहाँ थे? मैं इधर ही थी. मैं बहुत मैं इधर ही था, तू उधर थी. उधर से तेरे को इधर लेके आए अरे मैं. आप दिखे ही नहीं मेरे को कभी कॉलेज में कुछ दिखे नहीं. आप लास्ट भाई मैं थोड़ा हाई डिमांडिंग था ना, इसलिए मैं दिखा नहीं. वो मैं मिस्टर इंडिया था. हाँ. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे शाहिद शेख. मस्त धनू पण ब्लश का नाही लावत? नेक्स्ट टाइम पक्का लाव. जोकर बनू का जोकर? पहिली गोष्ट मला कॉन्टोर अजिबात पटत नाही कारण की माझा फेस असा आहे आणि असा आहे डायरेक्ट. फुगी तर तू. त्याला इकडे पण मला कॉन्टोर करायची गरज नाही. मग मी ते करत नाही. मला चेहरा ना चप्पा दिसतो. मी गोल आहे ना ते छान दिसतं. चप्पा आणि ब्लश लावत नाही म्हणजे मला नाही आवडत ते. लाल लाल नाही. ओरिजिनल आहे काहीच. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे अश्विनी राणे. फाउंडेशनचा शेड कोणता असतो? फेअर असतो. आणि मी पहिली गोष्ट आहेत माझ्याकडं शुगरचे पण मी ना ते मोजकेच कारण वो ज़्यादा एक्सपेंसिव है ना इसलिए मैं ज़्यादा उसको यूज नहीं करते. थोडाफार करते. पण जास्त करू का नको? माझे नॉर्मल जे आहेत ना गोष्टी म्हणजे नॉर्मल जे वस्तू आहेत ना माझ्या फाउंडेशनचे ते मिनी ना असेच म्हणजे लोकली मिनी घेतल्यात ना पण त्याच्याने एवढा ग्लो म्हणजे ते काय एवढं पण लोकल नाही आहे. 1200 रुपयाचं एक फाउंडेशन आहे. असे एवढे आहेत ते पण कॉस्टलीच आहेत. छान होतं त्याच्याने मेकअप. तू मला बोलली 700 रुपये आहे. 1200 रुपयाचा आहे तो. पैसा निकलने के बाद टाइम पे तुम साला झूठ बोलते हो मेरे से. बाद में तुम्हारा भाव बढ़ जाता है. असं असतात गाईज. 1500 2,000च्या वस्तू घेतात ना मला येऊन सांगतात नाही कमी. अरे खूप कमी प्राइस आहे त्यांची. खूपच कमी प्राइस आहे. घेऊन द्या मला घेऊन द्या. ऐसा लोचाला पाचा करते ना हे लोक. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैशू क्यूटेस्ट. तुझा ब्लाऊज डिझाईन प्लीज दाखवणार आहे. प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी ब्लाऊजचे सगळे माझे पॅटर्न्स दाखवलेले आहेत. आता जे तुम्हाला नवीन बघायचे तर नवीन कमिंग सून आहेत कारण की मी शिवते. बापरे. सगळे काही शिवल्यानंतर मग त्याचा पण परत नेक्स्ट ब्लॉग मी घेईलच मग तुम्हाला मी दाखवेल. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रज्ञा. धनू तू ऑलराऊंडर आहेस. धनू बॅट्समन आहे, बॉलर आहे, फिल्डर आहे. धनू ऑलराऊंडर आहे. सगळा क्रिकेट टीम मीच जॉईन करते. सगळा काय मीच करते आणि मला त्या गोष्टीचा प्राऊड आहे का मला कुठं जायला नाही लागत. जे काय ते माझ्या डोक्याने बरोबर करते. आणि चॉकलेटी जी साडी जी आहे ना त्याच्याबद्दल मला स्पेशल मी सांगते की ती चॉकलेटी साडी सिम्पल होती. त्याला मी ते स्टिकर ते मिनी लावलं आणि ते ब्लाऊजचं पॅटर्न आहे ना मी रात्री 2 वाजता बसली 4 वाजता उठली. मी एवढ्या लवकर तो शिवला ब्लाऊज कारण दुसऱ्या दिवशी मला मामाकडे जायचं होतं. मला तीच साडी घालून जायची होती म्हणून. तर त्याच्या आहे ना हे मी वेगळा पॅटर्न होता म्हणजे ओपन पॅटर्न होता तो. तर तो ना जास्तच ओपन दिसायला लागला तर म्हणून मी त्याला ना अशी डिझाईन थोडं टकड़म चलाई. फिर मैं सोची टकड़म ना तिकड़म चलाई. फिर बोले इसका कुछ तो कर सकते हम. किया वो मनी वनी सब लगाए और बहुत अच्छा दिखा. मस्त एकदम छान दिसला आणि एकदम तिथे सगळं ना आवडली. आणि त्याचा तर मी बॅक पॅटर्न बघितलंच नाही. तो ना मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही मला आठवण द्या. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे चैतू चौगले. गळ्यात लेस लावलेली का? हो. समजतच नाही पहिली गोष्ट. ती लेस नव्हती. ती मी स्वतः माझ्या कलेने मी तिला डेकोर केली. ती मी वस्तू तर माझ्याकडे बघतील ना तर भस्मा लागेल तुम्हाला. एवढं वस्तू मी सगळ्या जमा केल्या. पण ती गळ्यात लेस नव्हती लावलेली मी. त्याला मी असं म्हणजे ती लेस होती नॉर्मलवाली. त्याला मी ते लटकन भरले आरी वर्कचं सगळं केलं. मग त्याला ती स्प्रिंग लावली. मग त्याला मागून ते हुक लावले. तो मी क्रिएट केला त्या साडीच्या अकॉर्डिंग. सो नेक्स्ट समझा चैतूबाई. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रज्वल कोळी. हल्दीची साडी लग्नाला नेसायला पाहिजे होत्या आणि ही साडी हल्दीला. सगळे मला तेच बोलले
पण मला तर जजमेंट नाही समजला, कारण ती साखरपुड्याची होते आणि ते सगळ्यांनी बघितले. म्हणून मी जी नवीन घेतली ती मी लग्नाला घातली आणि ती मी हळदीला घातली. साड्या माझ्याकडे भरपूर आहे, पण तेच घालण्यापेक्षा मी न्यू घेतली. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदू माराडे. ताई खूपच सुंदर तुझी पहिली वटपौर्णिमा ना. येस, कशी दिसत होती मी, मला नक्की सांगा. ती साडी मी बनवले, म्हणजे ती येवला पैठणी, येवल्यावरून आलेली ती पैठणी पप्पांनी घेतली मला, म्हणजे पप्पाने सांगितले होते आणायला. तर ती आली, तर तिच्यामध्ये मला थोडंसं म्हणजे कशी सिम्पल मला थोडंसं हॅवी पाहिजे होती, म्हणून मी तिला लेस लावली. कोणाकोणाला आवडली, कोणाकोणाला आवडली, पण मला आवडली आणि माझ्या मम्मीला पण आवडली, माझ्या या घरातल्यांना पण आवडली आणि यांना पण आवडली. फिर बसवल्या. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे गॅलेक्सी टॅब. ट्विलाइट फाउंडेशनचं तुझा शेड नेम सांग ना. फेअर शेड आहे माझा एकदम म्हणजे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे दीपक सपकाळे. ताई मला साडीचा ड्रेस शिवायचा, शिवून देणार का? शुअर. तुम्हाला काय शिवायचं असेल किंवा तुम्हाला काय पॅटर्न सजेशन पाहिजे असेल, तेव्हा तुम्हाला कुठली ब्लाऊजचा कुठला कपडा अकॉर्डिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता, किंवा मला तुम्ही कॉमेंट करा, मी त्याची रिप्लाय देईल. किंवा तुम्हाला माझं घर माहिती असेल तर घरी या, किंवा तुम्हाला द्यायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस देईल, तुम्ही घरी येऊ शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ताई साडीला लावायला नव्हती पाहिजे ती लेस, ओव्हर वाटते. नाही, ती कॅमेरामध्ये अशी वाटते, समोरून तिची फिनिशिंग वेगळी आहे, पूर्ण अशी डायमंड आहे, म्हणजे चमकते ती असं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे शाहिद शेखचा. धनु प्लीज सांग ना ग कोणता ब्लीच लावायचं. सो ब्लीचची इन्ग्रेडियंट यांच्याकडे हे आता सांग. काय नाही गाईज, नॅचरल ब्लीच असतो, त्याच्यामध्ये तंबाखू. काय खरंच? अरे यार, खरं विचारतायत ना. अगं खरंच सांगतो ना गाईज. खरं सांगा ना. मी काय करतो माहिती आहे, चरस, गांजा, तंबाखू, परत थोडीशी बियर, थोडीशी रेड वाईन, थोडी मिक्स करायची, 3 दिवस पावसात भिजत ठेवायची, त्यानंतर तिला घ्यायची, त्याच्यात थोडासा बर्फ टाक. अरे खरं सांगतोय, कुछ भी नहीं बोलो, प्रेम से पूछ रहे, बताओ. काय नाही गायचं बघा. हळद घ्यायची असते, हळद थोडीशी, त्याच्यात लिंबू थोडं लावायचा, म्हणजे फर्स्ट स्टेप तीच असते, लेमन आणि टर्मरिक, कारण की त्याच्यात ब्लिचिंग एजंट्स असतात, तर ती आपली स्किन थोडी स्मूथ टेक्स्चर येतो आणि ब्लिचिंग लवकर होते. त्यानंतर टोमॅटोचा ज्यूस असतो ना, तो ॲप्लाय करायचा, कारण की टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात ब्लिचिंग एजंट्स प्रेझेंट असतात, तर त्याच्यामुळे टोमॅटो हा ब्लिचिंग एजंटनी भरलेला आहे. तर टोमॅटोचा ज्यूस घ्यायचा गाईज, तर तो ॲप्लाय करायचा आणि पूर्ण सुकू द्यायचा त्याला. पूर्ण किती 10-15 मिनटं लागतात सुकायला. पूर्ण सुकल्यानंतर त्याला थोडा आपला नॉर्मल वॉटर असतं ना, त्याच्याने वॉश नाही करायचा, पहिले थोडा ॲप्लाय करायचा वॉटर आणि पूर्ण स्क्रब करून घ्यायचा फेस, आणि मग नंतर वॉश करायचा. हातावर वॉटर घ्यायचा आणि तो स्क्रब करायचा. हा तेवढाच, बाकी काय नाही करायचा. आणि तू नॉर्मल टोमॅटोचा डायरेक्ट असा स्लाइस करून जरी केला ना, तरी पण 1 मंथमध्ये लगेच डिफरन्स समजून येतो, ब्लीच समजून येतो लगेच. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे दर्शना. दीदी मी पण एकदा मेकअप करू शकते का प्लीज, चांगला करते आणि तुझा पण मस्त लुक करेन नक्की प्लीज. शुअर शॉट, नक्की करू शकतेस ना. नक्की कधी पण. नेक्स्ट क्वेश्चन आहे सृष्टी म्हात्रे. प्लीज दीदी वेट लॉस जर्नी आणि वेट लॉस कसा केला त्याचा ब्लॉग सांग ना. डिप्रेशन, इसको क्या बोलते हैं? डिप्रेशन लो, टेंशन लो, ओवर थिंकिंग बनो, पॉजिटिव बनो, कोई तुमको गाली नहीं देता भी बोलो मेरे को दिया गाली. टेंशन लो, रो, बाल खिचो. आता तू का नालायकपणा करते, सांग ना, खरं सांग ना. बिन फुकट टेन्शन लो, डायरेक्ट तब्येत कमी. खरं सांगते, तोच नुसका आहे. ते का फाईट आहे, काय नाही गाईस. डेंगू मलेरिया झाला होता, फटक्यात तब्येत उतरले, बाता करते. तुम्हाला सांगते, मला PCOD ते काय बोलतात ना, ते काहीच नाही. माझी तब्येत भरपूर होती. माझं 65 वजन होता, 65 हाय, 65 महस होतीस.
तो मी मशेही ते ए चल, माझं 65 असला तरी पण माझा ऍप्स होते, आता पण आहेत, समजला. फिट होतो मी. 65 माझं वजन होता. तर मला ना नंतर ना डेंग्यू झाला, टायफॉइड झाला, मलेरिया झाला, तिन्ही एकत्र झालं. माझी पहिली गोष्ट की केसेस गेली. हे खरली केस असं ना खरली. अशी माझी पडायची अशी. मग ते केस आहेत ना, मी ना कॅरास्मूथनिंग केली, जे आहे ते रिअल ते कॅरास्मूथनिंग एकदा केली होती. आता त्या गोष्टीला 4-5 वर्ष एकदा मी कॅरास्मूथनिंग केली होती. त्याच्यावरती मी स्पा पण नाही गेला ना, त्याचे कधी शॅम्पू पण नाही वापरले मी, जे काय ते खरं सांगते. भरपूर दिवसानंतर ना थोडेसे ना याची ग्रोथ दिसायला लागली. त्याची स्मूथनिंग केली ना, स्मूथनिंग, त्याची ना मला अशी ग्रोथ दिसायला लागली. आणि नंतर म्हणजे ना मी मंथली किंवा 2-4 मंथली ना कधीतरी वाटलं ना, कधीतरी कुठला फंक्शन असला, आर्जन जायचं असला, त्याच्या आदल्या दिवशी ना मी जाऊन स्पा केला, तेव्हा ते केस चांगले झाले. आणि माझ्या तब्येतीचा विषय तर आपोआप तब्येत माझी कमी झाली. म्हणजे मी एजमध्ये होती जेव्हा मला नवीन म्हणजे पिरियड्स आले, तेव्हा माझी तब्येत भरपूर झाली. खाऊन पिऊन म्हणजे मी मस्त राहायची. नंतर मला डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया झाला ना, तर माझी तब्येत डायरेक्ट खराब झाली एकदम. त्यानंतर माझी तब्येतच ऍडमिट होती ना तू? भरपूर म्हणजे लास्ट स्टेपपर्यंतच होती माझी हालत. पप्पांनी माझे जाम कष्ट घेतले माझ्यासाठी, पप्पांनी आणि मम्मीने. कशी तरी मला मुंबईला न्यायला घेतलेली, म्हणजे मुंबईला सांगितलेली डॉक्टरने भिवंडीच्या. पप्पांनी बोलले तर जेवढा असेल तेवढं तुम्हीच करा, मुंबईला नका न्यायला सांगून. माझी तब्येत कमी बरीच झाली. त्याच्यानंतर माझी तब्येत परत त्यासारखी तशी झालीच नाही, कमी. लग्नाच्या आधी तर मी जास्तच अशी होती. मला सगळेजण होती, हिला काय टेन्शन, मला काय टेन्शन नाही, मी खायची तरी माझ्या अंगाला लागत होतं. आत्ता लग्न आलं तरी आता थोडीशी अशी होत चालले. येतो म्हणजे तेवढी नाही, म्हणजे थोडीशी अशी बफी होत चालली. बफी. ओ माय गॉड, इंग्लिश. यस. बाकी माझ्या ह्या जर्नी बिर्नी नव्हती, मी काय डाएट बीट नाही गेला. माझ्या तोंडाला वळण नाही एवढं मी खाते, काही पण खाते. बोलता पण खात घातलं तुम्ही दुसरा चॉकलेट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे डेझी प्रकाश, ताई तू ब्लॉग का नाही टाकत, रोज टाक ना मस्त. येस, रोज ब्लॉग येणार. ब्लॉग येणार. तुम्ही मला फक्त सांगा का मी कुठला पुढे ब्लॉग म्हणून प्रँक करतो आता मी तुझ्यावर एक मोठा. फिर ऐसा लाखों का गाली दूंगी ना, इतना मारू ना तुमको, पूरा इज्जत भस्म कर अरे पर मैं दूंगी. बाद में बताऊंगा ना वो प्रैंक था. बाद में पता कि तो फासले से दिखेगा, कुछ दिखेगा नहीं, इतना मारूंगी, मत करो प्रैंक मेरे पे. हेलो मैं बड़ा सीरियस है प्रैंक कर बहुत. दूंगा, बड़ा. सो नेक्स्ट क्वेश्चन नाही आहे हा, मला प्रेम वाला कॉमेंट आहे की सोनू पगारे कडून, मिस मॅक्सी क्वीन. येस, मला त्या गोष्टीचा गर्व आहे, कारण की मला मॅक्सी क्वीन बोलतो. गर्व? कारण की आवडतो मला, माझी तब्येत, मला नाही जमत साड्या, मी तोंडावरती बोलते. मी नवीन घातली, माझी ना एकदा तो साडी ना डायरेक्ट अशी सुटली, ती मम्मीने माझ्या हातात दिली होती. संध्याकाळी ती बरोबर येते मॅक्सीवर परत, बॅक टू नॉर्मल. सवय झाली वेळ आता. आणि मम्मी पप्पा मला बोलतात का घाल म्हणून, कारण की मला नाही जमत, त्यांनी बघितलंय मला. घरात असल्यास काही नाही, घरात असल्या घालते, संध्याकाळी घालते, सकाळी मस्त साडीवर असते, ड्रेसवर असते. ड्रेसवर असते मी. साड्या मी आता कसं माहिती का, रोज घालू ना, साड्या खराब होतात, मी तशीच ठेवते. कुठे जायचं असलं ना साड्या खराब होतात. अरे मग त्याची फॉल बिल सगळं निघले. हो, सॉरी गाईज, मला नाही माहिती, आपण काय घालत नाही म्हणून मी घालत नाही ना. चांगल्या साड्या आहेत म्हणून मी ड्रेस वापरून खराब झालं ना टाकून देते. ओके बस. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिव्या म्हस्केचा, 1 month ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केला, नंतर का नाही केला? क्योंकि पैसा खतम हो गया, नाही गरीब हो. हम ना कंटाळा करते यार, शंभरला तेच. अरे फंक्शन त्या दिवशी फंक्शन म्हणजे एकदा तर हीच विसरली की 12 तारीख येऊन गेली म्हणून, आणि एकदा मला आठवण होतं, पण 12 तारखेला याचं फंक्शन होतं कसलं तरी, हा त्यात साखरपुडा होता, मग ते झालंच नाही पॉसिबल. आता डायरेक्ट 6 month, आता 5 महिने झाले ना, आता 12 तारखेला जलसा होणार, जलसा.
सो नेक्स्ट क्वेश्चन आहे निकिता गोराडेकडून. ताई, तू काल त्या फार्म हाऊसला गेलते, त्याचं लोकेशन काय होता? माझ्या मामाकडे, म्हणजे शहापूरला थोडं पुढे उमराईचे जे असेल ते खुश होतील, मी उमराईचं नाव घेतलं म्हणून. उमराईच्या पुढे थोडासा ते म्हणजे तो ब्रिज लागतो ना किनवलीला जायचा, त्याच्या आधीच फार्म हाऊस आहे. आहे तो फार्म हाऊस, छान आहे, म्हणजे छोटी फॅमिलीसाठी. आम्ही तिथंच असतो, आम्ही तिकडे गेलो तर तिथेच असतो. सो गाईज, नेक्स्ट क्वेश्चन आहे की क्लास कधी तर चालू करणार आहे? आता जसे येतील तसे मी चालू करेन, म्हणजे अशी काही डेट फिक्स नाही आहे. तुम्हाला जेव्हा जमेल, म्हणजे भरपूर 7-8 पोरी जमा झाले तेव्हा मी डेट फिक्स करेल आणि मग मी तुम्हाला घरी हलवलो आम्ही सेटअप करणार आहोत. त्यानंतर म्हणून मी तुम्हाला मी सांगते, ट्राय करणार होता मी ऑनलाईनचा पण ट्राय करते मी, बघू. लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे स्टार्ट करायची आमची खूप इच्छा झालेली आता. तर तिला बरं तू लाईव्हवर पण क्लासेस वगैरे घेऊ शकतेस. तर आता आम्ही थोडं सेटअप वगैरे लावू. सेटअप लावल्यानंतर मग सेटअप पूर्ण झाला की मग क्लासेस वगैरे चालू होतील. तर मग घरी बसल्या बसल्या तुम्ही पण शिकू शकता. मॅडम तुम्हाला सगळं शिकवणार. तर गाईज, क्वेश्चन्स आज भरपूर झालेले आहेत, संपलेले आहेत. तर आजच्यासाठी तिसरा म्हणजे हा पार्ट 3 आहे. या पार्ट 3 साठी एवढे क्वेश्चन आम्ही काढले होते, ते सगळे झालेले आहेत. आणि पुढच्या Q&A साठी आता तुम्ही भरपूर सारे क्वेश्चन्स आम्हाला कमेंट करून सांगा, तर त्याचा आन्सर आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये देऊ. Yes. तर आजच्यासाठी एवढे क्वेश्चन्स समाप्त आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन जे असेल ते तुम्ही विचारू शकतात आणि भरपूर सारा प्रेम द्या. असंच तुम्ही लाईक करत राहा, असंच तुम्ही जीव लावा आम्हाला. तुम्हीच आम्हाला बडबडीने काय बोलतात ती शब्द विसरते ती. हा, तुम्हीच आमच्यावरती एवढं प्रेम करून आम्हाला एवढं पुढे आणले, तर आम्हाला न्यू न्यू कॉन्टेंट आता तुम्ही सांगा, तसं आम्ही करू. तुम्हाला आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आवडतो हे पण सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका गाइस. डू कमेंट्स, पूरा गिव इट कमेंट लाइक. सेक्शन भर दीजिए. सो टेक केअर, गुड नाईट, आता झोपायला लागले गाइस. बाय बाय. आम्ही व्लॉग किती वाजले माहिती का? आता आम्ही शूट करतोय 2 वाजले. वाजल्यात 2. आम्ही रात्री शूट करतोय कारण की आम्हाला आताच टाइम भेटला. सो आता आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपून काय. टेक केअर, बाय.